श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? तुम्हा सगळ्यांचं आपला स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते। तर कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर रविवारी येत आहे आपली गुरुप्रतिपदा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुप्रतिपदा म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची, गुरूंची सेवा कोणती करायची आणि सगळ्यांना मी सांगेल आपल्याला सगळ्यांना त्या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायचीच आहे। पण गुरुचरित्रातले कोणते अध्याय आवर्जून मी तुम्हाला सांगेल, त्या दिवशी ह्या सेवा ज्या सांगणार आहे त्या नक्कीच आपल्याला करायच्या आहेत। तर श्री गुरुप्रतिपदा जी असते ती रविवारी येणार आहे। श्री नृसिंह सरस्वती महाराज जे आहे ते शैलगमन झालेले होते। माघ कृष्ण 1 दिंडोरी प्रणित उत्सव आहे हा। तर इसवी सन 1528च्या कालखंडात कारंजा म्हणजे विदर्भ येथे श्री गुरु दत्तात्रेयाने एक आगळा वेगळा अवतार घेतला होता। भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्षे संपूर्ण भारत भ्रमण व 50 वर्षे श्री क्षेत्र गाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली। निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरांसाठी ठेवल्या होत्या। या काळापासून परकीय सत्तांचा ह्रास झाला व हिंदू राज्यसत्तेचा उदय झाला। भगवंताचा हा अवतार 150 वर्षे कार्यरत होता। त्या कार्याची झलक आपल्याला वेदा इतकेच महत्त्व असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात बघायला मिळते। माघ कृष्ण 1 ला श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्रीशैल्य गमन केले व गुप्त रूपाने कार्य चालू ठेवले। या दिवशी महाराजांचे श्रीशैल्य गमनाचा उत्सव साजरा केला जातो आणि त्या दिवसालाच गुरुप्रतिपदा असे नाव दिलेले आहे। तर आपल्याला गुरुप्रतिपदा तुम्हाला समजलं असेल आता, तर गुरुप्रतिपदा म्हणजे काय? गुरुप्रतिपदा च्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज होते, त्यांनी शैलगमन केले होते आणि आपल्या निर्गुण स्वरूपात ज्या पादुका होत्या, जाऊन पण आपल्या पादुका तिथे ठेवलेल्या होत्या आणि गेल्यानंतर सगळ्यांना ते निर्गुण रूपात आपली मदत करत असतात। त्या पादुकांचं दर्शन जो कोणी घेत असतो त्यांना नक्कीच महाराज आशीर्वाद देत असतात, त्यांच्या पाठीशी सदैव उभे असतात नृसिंह सरस्वती महाराज। या प्रकारे त्याचा उद्देश आहे आणि तो दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदा साजरा केला जातो। आता गुरुप्रतिपदा प्रत्येक केंद्रांमध्ये आपल्या जवळपास जे काही केंद्र असतील त्यांच्यामध्ये साजरा केला जातो। पण आपण घरी कोणत्या सेवा करायच्या ते तुम्हाला मी आवर्जून सांगेल आणि या सेवा आपण सगळ्यांनीच करायच्या आहेत। तर ज्यांना कोणाला बघा सुतक, विटाळ, इर्दी अशा काही गोष्टी असतील त्यांना नामस्मरण हे खूप सुंदर अशी सेवा आहे। नामस्मरण आपण कोणत्याही क्षणी करू शकतो, म्हणून नामस्मरण तुम्ही करू शकतात। आता ज्यांना चालत नाही त्यांच्यासाठी सांगितलं, ज्यांना पूजा करायला चालतं म्हणजे आपण करू शकतो। तर आपण पूजा किंवा मंत्र स्तोत्र जे काही आहे ते काय करायचे, त्या दिवशी आपल्याला बघा महाराजांचा फोटो असेल त्यांची पुरुषसूक्त स्त्रीसूक्त बोलून आपल्याला अभिषेक करायचा आहे। महाराज हे आपले नृसिंह सरस्वती महाराजांना किंवा दत्तात्रेय महाराज त्यांचाच अवतार आहे म्हणून त्यांचा अभिषेक करायचा आहे। फूल, धूप, दीप काय दाखवायचं आपल्याला, ते आपण रोज जशी पूजा करतो त्या प्रकारे पूजा करायची आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। ठीक आहे, 11 माळीचं जप करायचा आहे हे लक्षात घ्या। त्या दिवशी 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। जपानंतर श्री गुरुचरित्र या ग्रंथातील 51 आणि 52 या 2 अध्यायांचं पठण करायचं आहे। आपण जे अध्याय वाचणार आहेत गुरुचरित्रातील 51वा आणि 52वा अध्याय जो वाचन करणार आहेत, हा अगदी मोठ्या आवाजात करायचा आहे। तो आवाज आपल्या घरभर पसरला पाहिजे अशा आवाजात आपल्याला वर्णन करायचं आहे। आपल्या घरातील जर व्यक्ती असतील त्यांनी ऐकले तरी पण त्यांना तेवढ्याच पटीने पुण्य मिळत असतं। अगदी 2 अध्याय आहेत, त्या अध्यायांमध्ये महाराजांचं वर्णन दिलेलं आहे। जे नृसिंह सरस्वती महाराज होते यांचं शैलगमन केलेलं आहे, त्यांनी ते वर्णन त्या 2 अध्यायांमध्ये दिलेलं आहे। म्हणून आपण स्वतः या अध्यायांचं आपण वाचन करायचं आहे। आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती बाहेर जात असते आणि आपलं घर हे पवित्र बनत असतं। म्हणून गुरुप्रतिपदेच्या दिवशी आवर्जून मी तुम्हाला सांगेल 51 आणि 52वा अध्याय जो आहे तो वाचन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, महाराजांना आरती करायची आहे। आरतीनंतर नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगा ज्या असतात, श्रावणी घेवडा बोलला जातो, कोणाकडे घेवडा बोलला जातो, तर घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये ही भाजी आवश्यक अशी आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल या भाजीचा समावेश करा। बाकी तुम्ही दुसरं काही बनवलं तरी चालेल गोडमध्ये,
पिवळा पदार्थ कुठलाही ठेवला तरी चालेल, पण भाजी ही घेवड्याच्या शेंगांची आवर्जून मी तुम्हाला सांगेल की हीच बनवा आणि आपल्याला नैवेद्य मात्र दाखवायचे आहे। सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळ जमलं तर आपल्याला आरती घ्यायची आहे। नंतर त्यांचा जय जयकार जो असतो, महाराजांचा जय जयकार नक्कीच घ्या, प्रार्थना आपण नक्कीच घ्या। या प्रकारे आपल्याला सेवा करायची त्या दिवशी। कमीत कमी आणि छोटीशी सेवा जी आहे ती मी एवढी जी आहे ती अति उच्च कोटीची सेवा आहे जी सांगितलेली आहे, एवढी सेवा तुम्हाला आवर्जून सांगेल। या छोट्या आणि साध्या आणि सरळ ज्या सेवा आहेत त्या नक्कीच तुम्हाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायच्या आहेत। त्या व्यतिरिक्त तुम्हाला बघा, जर शक्य झालं तर गुरुचरित्र अवतरणिका असेल ती जर शक्य झाली तर नक्कीच वाचा, ती आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे। स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण किंवा एक पाठ होत असला तर तो करा। जेवढी सेवा तुम्हाला गुरूंची करता येईल तेवढी तुम्ही करू शकतात, त्याच्यात काही म्हणजे काही हे नाही आहे की काही कमीच होणार आहे। आपण जेवढी सेवा करू तेवढंच आपलं गुरुबळ जे असतं ते प्रबळ बनत जातं। पण सगळ्यात आवश्यक मी तुम्हाला सांगेल की गुरुचरित्राचे जे 2 अध्याय सांगितले ते नक्कीच आपल्या घरात वाचन करायचे। त्या दिवशी केंद्रात जर गेले तर अतिउत्तम, केंद्रातही ह्याच सेवा घेण्यात येतात म्हणून तुम्ही तिथेही जाऊ शकता, पण आपल्या घरात देखील या सेवांचं तुम्ही वाचन करायचं आहे हे लक्षात घ्या। आपल्या घरात देखील जे केंद्रामध्ये वातावरण असतंच, पण आपलं घर देखील पवित्र बनणं तेवढंच आवश्यक आहे आणि गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपली गुरूंची सेवा म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे एवढं सांगेल। चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।